तर नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत करतो. कारण मित्रांनो, ओमराजे निंबाळकर खासदार आता अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना आता सरकारमध्ये नेमकं कोणतं पद मिळणार याबाबत अधिकृत घोषणा आता झालेली नाही, पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांना मिळणार पद हे नक्की आहे. व्हिडिओमध्ये शक्यता खूप जास्त आहे. राजकीय गणित आणि संभाव्य पदार्थ सर्व चर्चा आपण योग्य ठरेल मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी एक उलथापालथ पाहायला मिळत होते. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेला गटाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. या निर्णयानंतर आता सर्वात मोठा प्रश्न असा विचारला जातो की ओमराजे यांना केंद्र सरकारमध्ये कोणतं पद मिळणार याबाबत अजून सर्व मित्रांनो चर्चा तर चालू आहे. नक्की मिळणार कसं, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर प्रश्नाचे विश्लेषण करणार आहोत. ओमराजेंच्या पक्षांतरांचं महत्त्व. ओमराजे निंबाळकर हे मराठवाड्यातील एक प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगला एक जनाधार आहे. चांगलं एक सर्व गोष्टीचे एक नेतृत्व आहेत. या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद अधिक वाढल्याचं मानलं जात आहे. मंत्रिपदाची चर्चा का? कारण जेव्हा एखादा प्रभावी खासदार सत्ताधारी आघाडीमध्ये प्रवेश घेतो तेव्हा राजकीय बक्षीस म्हणून एखादं खास पद त्यांना देण्यात येतं. कारण एवढा मोठा संघ, एवढा मोठा मतदारसंघ सोडून आपल्या पक्षांतराचा प्रवेश करणं म्हणजे कुठेतरी गोष्ट मिळणार आहे यासाठी त्यांनी केली. तेव्हा यामध्ये काही शक्यता पुढे येतात. कारण केंद्रीय राज्यमंत्रीपद, संसदीय समितीचं अध्यक्षपद, एखादा सरकारी महामंडळ किंवा संस्थेचं महत्त्वाचं पद आणि पक्ष संघटनेमधील राष्ट्रीय जबाबदारी असं कोणतंही पद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपद मिळण्यासाठी काय आवश्यक असतं? कारण केंद्रामध्ये आता मंत्री होण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. पंतप्रधानांचा अंतिम निर्णय, पक्षाचं अंतर्गत राजकारण, राज्यातील जातीय आणि प्रादेशिक समतोल, मित्र पक्षामधील जागाचं वाटप, या सर्व गोष्टीमध्ये केवळ पक्षांतर झालं म्हणून लगेच मंत्रिपद मिळेल असं निश्चित येत नसतं. कारण ओमराजेंची ताकद, सलग लोकसभा विजय झाला होता, मराठवाड्यातील प्रभावी नेतृत्व, स्थानिक संघटनांवर पकड, शेतकरी ग्रामीण भागामध्ये चांगली त्यांची ओळख आणि त्यांची भाषाशैली, हे सर्व गोष्टीच्या बाजूने जाऊ शकतात. कोणतं खातं मिळू शकतं? जर भविष्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं तर चर्चेत असलेले संभाव्य क्षेत्र ग्रामीण विकास किंवा कृषी, सामाजिक न्याय, पंचायत राज असं सर्व गोष्टीचे महत्त्वाचे त्यांना मंत्रिपद मिळू शकत असतं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून फक्त राजकीय विश्लेषण आहेत, निश्चित नाही. पुढे आता सर्वांचं लक्ष केंद्र सरकारच्या पुढील मंत्रिमंडळामध्ये विस्ताराकडे आहे. जर विस्तार झाला तर महाराष्ट्रात कोणाला संधी मिळू शकते? यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव आहे असं महत्त्वाचं बोललं जात आहे. कारण आता महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रामध्ये कोणतंही पद जाहीर झालं नसून परंतु त्यांच्या पक्षप्रवेशामुळे या राजकीय दबावामुळे भविष्यामध्ये मंत्रिपद आणणं किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केले जात असून देखील अधिकृत घोषणा त्यांची कोणतेही निष्कर्ष वाढता येणार नाही. जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत बाय.